हॅलो गाईज, तर वेलकम आहे माझ्या डेली रुटीन ब्लॉगमध्ये. तर ब्लॉग बघून तुम्हाला समजलंच असेल की आपलं आजचा ब्लॉग कशाबद्दल आहे. तर विकेंडचं होम क्लिनिंग. तर आज विकेंड होता, तर मग घेतलं किचनची खिडकी साफ करायला. किचनची खिडकी साफ करायची म्हटलं तर इतका डोक्याला ताण असतो. तो एक जो स्टिक फॅन बसून काहीच उपयोग नाही आहे. फ्लॅटच्या खिडक्या साफ करणं म्हणजे एकदम मुश्किलीचं काम आहे. राहायला छान वाटतं, पण एकदम डेंजर काम आहे. दररोज ती जी किचनची वाफ वगैरे असते ती सगळी त्या खिडकीवर चालली जाते आणि एकदम असं जाम होऊन जाते खिडकी. आणि नंतर मग किचन वगैरे डेली तर किचन म्हणजे चालू साफ करतो, पण दर विकेंडला मी डीपमध्ये किचन क्लीन वगैरे करते. तर मग सर्व गॅस वगैरे घासून, गॅसच्या शेगडी जी चाळण वगैरे असते ती घासून, सगळं गॅसवरचं सामान खाली घेऊन किचन ओटा पूर्ण साफ करते मी. त्यानंतर मग आपला जो पाण्याचा राजन आहे, आम्ही फ्रीजमधलं काही पाणी पित नाही, राजन आणलेला आहे आम्ही. तो राजन चांगला घासून वगैरे, नळ घासून वगैरे सगळं काही स्वच्छ करून घेते. राजनाखालचं पाणी वगैरे सगळं काही मच्छर वगैरे होतात त्यामुळं क्लीन केलेलं असतं. त्यानंतर मग ट्रॉल्या ह्या दिसायला छान असतात, पण जर क्लीन केल्या नाही ना तर त्यामध्ये इतके डेंजर काय म्हणतात कॉक्रोच, इतके कॉक्रोच होता. एकदम डिफिकल्ट काम आहे ते. आणि मग काय सगळं ट्रॉली वगैरे त्याच्या खालची घाण वगैरे काढून घ्यायची. ट्रॉल्या वगैरे साफ करून घ्यायच्या, डेली पुसाव्या लागतात त्या. खूप अवघड आहे ट्रॉल्या क्लीन करणं म्हणजे. आणि मग पण ते करावंच लागतं. मग काय तिथलं टीप वगैरे त्याच्यात आम्ही पीठ वगैरे ठेवतो, मग त्या खालचं वगैरे पुसून वगैरे घेत असतो. डेली वरचीवर चालतं, पण विकेंड म्हटलं की करावंच लागतं, नाही तर कॉक्रोच पूर्ण त्या ट्रॉल्या जाम करून ठेवतात. मग खालची फरशी वगैरे पुसून वगैरे घेते. त्यानंतर फ्रीज कितीही वरचा भाग आहे तो आपण किती पण प्रयत्न केला की मोकळा ठेवावा, पण त्याच्यावरती सामान येऊन लागतंच. ही प्रत्येकाच्या घरची कंडिशन आहे. तसं माझंही फ्रीजवरती एकदम जाम झालेलं असतं, त्यामुळे आम्ही मॉप वगैरे काही यूज करत नाही. घर छोटं आहे माझं, फ्लॅट, त्यामुळं मग मी हातानेच वगैरे पुसते आणि हाताने सगळं काही स्वच्छ केलं जातं. मॉप वगैरे आम्ही म्हणजे वापरलाच नाही आहे. माझ्या सासूलाही आवडत नाही, मलाही आवडत नाही, त्यामुळे आम्ही हाताने सर्व काही फरशी वगैरे साफ करतो. इवन किचनलासुद्धा काही मॉप वगैरे वापरत नाही, सगळं हातानेच वगैरे क्लीन करतो. झाडू वगैरे मग मारून घेतला सर्व घराला. 3 रूम आहे आमचे, तर मग सगळं झाडू वगैरे मारून फरशी साफ वगैरे करायला मला काही टाईम लागत नाही. मला घरच्या कामांमध्ये पण आवड आहे, त्यामुळे माझं इतक्यात होऊन जातं. तर फरशी वगैरे झाडू वगैरे मारून केर वगैरे भरून घेतला. त्यानंतर मग सर्व फरशी पुसून घेतली. त्यानंतर सासूबाई आल्या होत्या माझ्यामध्येच. त्यांना फोन कुठे ठेवला आहे मी रेकॉर्ड करायला हे माहीतच नव्हतं. त्यांचं चाललं होतं अंशूचं सांगायचं काम, तो पाण्यात उड्या मारतो वगैरे चालू राहतं त्याचं. खाली गेला का पाऊस चालू आहे तर लगेच पाणी दिसलं की उड्या मारायचं काम चालू करतो. त्यामुळं आम्ही पाऊस चालू असले त्याला खालीच नेत नाही, खूप नाटकी आहे. मग काय नंतर मग बाथरूम क्लीन वगैरे, त्या बकेट वगैरे असतात त्या क्लीन वगैरे करून घेतल्या. आणि आम्ही कपडे वगैरे धुवायला काही वॉशिंग मशीन काहीच वापरत नाही. सर्व काही आमची गावाकडचीच रुटीन आहे. जरी राहायला पुण्यात म्हटलं तरी सगळं गावाकडचंच गावाकडून माझ्या सासूनी दगड आणून दिला आहे आम्हाला कपडे वगैरे धुवायला. अंशूचे शूज वगैरे धुतले, मग त्यांनी खाली पाण्यात उड्या मारून सगळे खराब केले होते. मग शूज वगैरे धुवून असे वाळत ठेवले. त्यानंतर मग कपडे असतात, विकेंडचे कपडे म्हटल्यानंतर खूप गाद्यांवरचे ब्लँकेट, पिलोचे कवर, गादीची कवर, अंशूचे कपडे असतात, आमचे कपडे असतात, खूप सारे कपडे असतात विकेंडचं म्हटलं की. मग काय तेवढे मी दगडावरतीच धुते पटपट, काही मला वेळ नाही लागत. अगोदर सर्वांच्या आंघोळी वगैरे झाल्यावर पहिल्यांदा कपडे भिजत टाकून द्यायचे. त्यानंतर मग छोटे छोटे कपडे पहिले धुवून घ्यायचे, त्यानंतर मोठे धुवायचे, असं माझं रुटीन असतं. भिजून राहिले की थोडंफार
लगेच निघून जातात कपडे. असं असतं. मग कपडे वगैरे सगळे धुवून वगैरे घेतल्यानंतर मग काय फरशी वगैरे सगळं काही क्लीन झालं होतं. स्वयंपाक वगैरे मी आधीच करून ठेवला होता, त्यानंतर मग हे करायला घेतलं होतं. ही क्लिनिंग वगैरे झाल्यानंतर स्वयंपाक वगैरे करायचं खूप जीवावर येतं माझ्या. त्यामुळे काय सासऱ्यांचे कपडे असतात, ते सफेद कपडे असतात, त्यामुळे त्याला खूप वेळ लागून जातो. एक ते सफेद कपडे बाजूला आणि बाकीच्यांचे कपडे बाजूला असं होऊन जातं. ते इकडं पुण्यात आले तरी दुसरे कपडे घालायला नकोच म्हणतात. नको बाई, आमची संस्कृती ती आम्हाला नाही आवडत, असं तसं काय ऐकत नाही ते. त्यामुळं मग ते गावाकडचे कपडे वगैरे, आजींचं पातळ वगैरे असतं सासूबाईंचं, मग काय टाईम लागून जातो ते कपडे वगैरे धुवायला. त्यानंतर होऊन जातं मग आमचं, सवय लागली मला. त्यानंतर मग मस्त घर स्वच्छ केल्यानंतर एक असं मनाला पण शांतता भेटते. मग सासूबाईंना म्हटलं, आता मी लई थकले, म्हटलं कपडे तुम्हीच वाळत घाला. आणि त्या कपडे वाळत घालत होत्या. नंतर मग मी बघा बाथरूम वगैरे पण मी क्लीन करून घेतलं होतं. हे गाद्यांवरचं ब्लँकेट वगैरे होतं ते पण आज धुवून टाकलं, थोडं ऊन पडलेलं होतं.